श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये वर्षभर अनेक सण साजरे केले जातात, पण त्यामध्ये एक असा सण आहे जो नवीन वर्षाची सुरुवात, विजयाचे प्रतीक आणि समृद्धीचे संकेत मानला जाणारा. तो सण म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रामध्ये हा सण अतिशय आनंदाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. याच दिवशी प्रत्येक घराच्या दारात उभारली जाणारी गुढी ही केवळ सजावट नसते, तर ती यश, विजय, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक असते. मित्रांनो, गुढीपाडवा हा सण नेमका का साजरा केला जातो? गुढी उभारण्यामागे खरे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे? गुढी कधी उभारावी? शुभ मुहूर्त कोणता आहे? गुढी उभारण्याची योग्य पद्धत कोणती आहे? आणि जर गुढी चुकीच्या पद्धतीने उभारली तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला अशी भक्ती, वास्तू, ज्योतिषीय आणि धर्मविषयक माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पूनम भक्ती हा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. गुढीपाडवा 2026 कधी आहे? तर मित्रांनो, 2026मध्ये गुढीपाडवा हा सण 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. हा दिवस हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा आहे. याच दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात केली जाते किंवा मानली जाते. यालाच काही ठिकाणी उगादी, युगादी, नवसंवत्सर असेही म्हटले जाते. गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त 2026मध्ये कोणता आहे? तर 19 मार्चला आपल्याला सकाळी 6:20 ते 10:10 ही सकाळी शुभ वेळ आहे गुढी उभारण्यासाठी. ही वेळ अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. या वेळेत गुढी उभारल्यास घरामध्ये लक्ष्मीचा वास, आरोग्य, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. गुढीपाडवा का साजरा केला जातो? तर गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक धार्मिक कथा सांगितल्या जातात. ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली. धार्मिक ग्रंथानुसार याच दिवशी सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव यांनी संपूर्ण विश्वाची निर्मिती सुरू केली. म्हणूनच हा दिवस नवीन सुरुवातीचा दिवस मानला जातो. रामांनी रावणांवर विजय मिळवला. दुसऱ्या कथेनुसार भगवान श्रीराम यांनी रावण यांचा पराभव करून अयोध्येत परत येताना लोकांनी विजयाचा ध्वज उभारला. हा ध्वज म्हणजे आजची गुढी. म्हणूनच गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक मानले जाते. शालिवाहन राजाचा विजय. इतिहासानुसार महान राजा शालिवाहन राजा यांनी शत्रूवर विजय मिळवल्यानंतर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली. त्यामुळे गुढी म्हणजे विजय आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. गुढी म्हणजे काय? गुढी म्हणजे विजयाचा ध्वज. गुढी उभारणे म्हणजे घरात सुख, आरोग्य, संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करणे. गुढी ही घरासाठी संरक्षण कवच मानली जाते. गुढी उभारण्याची योग्य पद्धत. तर गुढी उभारताना काही विशेष गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत? तर बांबूची काठी, रेशमी कापड म्हणजे साडी, साखरेची गाठी, कडुलिंबाची पाने, फुलांची माळ, चांदी किंवा तांब्याचा कलश. या सर्व वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व आहे. यासोबतच आपण महाराष्ट्रीयन लोक आंब्याचा ढाळाचं पान घेत असतो. गुढी कशी उभी करावी? सर्वप्रथम घर स्वच्छ करावे. मुख्य दरवाजावर उजव्या बाजूला गुढी उभारावी. बांबूवर रेशमी कापड बांधावे, म्हणजेच साडी बांधून घ्यायचं आहे. त्यावरती कलश, त्यावरती फुलांची माळ, साखरेच्या गाठीचा लावाव्या. तर सर्वात वर उलटा आपला कलश आपण बांधत असतो. गुढी सूर्याच्या दिशेला ठेवावी. त्यावरती तुम्ही शुभ लाभ आपलं चिन्ह आहे ते स्वास्तिक
काढायचा आहे. गुढी उभार आणि त्याच्या साईडला 2-2 रेषा नक्कीच लावायच्या म्हणजे काढायच्या आहेत. गुढी उभारताना करू नयेत अशा चुका. काही लोक नकळत अशा चुका करतात ज्यामुळे शुभ परिणाम मिळत नाहीत. तर ते कोणते? फाटलेले कापड स्वतः वापरत असतात म्हणजे घातलेलं असतं, तुटलेली काठी वापरणे, गुढी घराच्या डाव्या बाजूला ठेवणे, गुढी उशिरा उभारणे या गोष्टी टाळाव्यात. गुढीपाडव्याला कडुलिंब का खातात? तर गुढीपाडव्याला कडुलिंब खाण्याची परंपरा आहे. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत. कारण कडुलिंब रक्त शुद्ध करतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, शरीरातील विषारी पदार्थ दूर करतो. म्हणून या दिवशी कडुलिंब खाणे अत्यंत शुभ मानले जाते. गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत. या दिवशी लोक घर स्वच्छ करतात, सुंदर रांगोळी काढतात, गुढी उभारतात, देवाची पूजा करतात आणि नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने पोळ्या केल्या जातात. तर हा आनंदाने साजरा केला जातो गुढीपाडवा हा सण. गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? तर गुढीपाडवा आपल्याला शिकवतो प्रत्येक नवीन सुरुवात या आशेने करतो. वाईटावर चांगल्याचा विजय होतो आणि जीवनात आपला सकारात्मक विचार ठेवा. हा सण म्हणजे नवीन ऊर्जा आणि नवीन संधींचे स्वागत करणारा. मित्रांनो, हा गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तो नवीन सुरुवात, विजय आणि आनंदाचे प्रतीक आहे. या दिवशी उभारलेली गुढी आपल्याला सांगते की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी शेवटी सत्य आणि चांगुलपणाचाच विजय होतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशाच भक्ती आणि आध्यात्मिक माहितीने भरलेल्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. जय हिंदू संस्कृती. जय श्रीराम.